Enterprise conferenceचा परत एकदा press conference सगळ्यांचे स्वागत. आजच्या press conferenceचा पहिले decision आहे transfer of our land agricultural survey at a Hamona Cafe from the WRE department to the Government College of Arts, Science and Commerce Cafe यांच्या नवीन land transfer केली आहे सर. किती असेल? Land it's total land 20,245 square meter. College खातीर. Additional building मध्ये. Additional जे hostel बांधपाक सुरू आहा, overall कॉलेजीची डेव्हलपमेंट बाकीचे कडे सुरू आहा. Appointment of the driver to the Goa Human Resource Development Corporation into the Department of the Legal and Metrology. Sanction of amount 40 lakhs rupees for the Goa State Wetland Authority for the work of digital validation ground truthing, physical decisions and putting of the demarcation stone for the notified wetland in Goa towards the compliances of the Honorable Supreme Court of the compliances. Approval of the revised development master plan for the site of the ruins of including the tank of the temple of the Mansa and Varna Salsesova. लँडाचे आम्ही जे अप्लाय करता तांकां तेंचे सर्टिफिकेट जे ते दीत आसता. कोमिनात सुद्धा कोमिनात जे दिना ते कोमिनातीत ज्यो एनओसी दिना तेका एडमिनिस्ट्रेटरा कडल्यान तेका मेजरमेंट रावन तेंच्यांनी एप्लिकेशन घातलेली आहा तेका दिता. म्हणजे कोमिनात जाल्यार परत एकदा अपील आसा कारण ही घरां 30-40 वर्सां पयलीं लोकांनी बांदलेली आसा. त्या खातीर तुमी दिसता तेका एनओसी दिवची तांच्या कडल्यान पयशे डेपोजीट करून ते तुमच्या तिजोरीत डेपोजीट करपाचें सरकाराचें काम ते सरकार करतलें. आतापर्यंत कितले जाण दिले दिता आणि म्हणजे माझ्या घराच्या अंतर्गत आता फाटल्यान रिवायज केलो त्या प्रमाणे 3,000 ऑर्डरी रेडी जाल्या. ताज्या भायर आमी 20 पॉयंटाच्यो आनी रेडी करपाक घेतला बट ऑलमोस्ट म्हाका दिसता फाल्तुनी नॉर्थ गोवा आनी सावथ गोंयचो जाल्यार उपरांत 5,000 वयतले पण बाकीच्या सगळ्या जाणांनी फास्ट ट्रॅक करून आपूण फॉर्म दिवचे. हेजेर एक आरोप की ह्या स्किमी अंडर मायग्रंटांक चड हांवें ताका आतां 1972च्या पयलींची घरां कोणाची म्हज्या घराच्या अंतर्गत आमी 3 रेग्युलरायज करपाचे आसा. 20 पॉयंट प्रोग्रामांनी एका प्लॉट दिले म्हज्या सरकारान दिवंक नासले. 1980 पयलींच्या सरकारान 20 पॉयंट प्रोग्रामांत प्लॉट दिले हे म्हज्या घराच्या अंतर्गत. हावसिंग बोर्डाक तेन्ना गरीब म्हणून दिल्ले प्लॉट म्हज्या सरकारान दिवंक ना. 1980 पयलीं दिल्ले आसा ते गोंयकारांक दिल्या हे प्लॉट रेग्युलरायज करपा खातीर. चवथी गजाल रुखाच्या अंतर्गत जरी आपल्या जागेर घर बांदला तरी जागो विकतो घेवन घर बांदला फुकट न्हू. फक्त तेका प्रोसेसाक कटकट आसल्या कारणान तेजी कंप्लीट प्रोसेस करूंक नासलो. एक घर रेग्युलरायज जर रुखाचें करीत जाल्यार तेकाय शांतपणे दीत पडटली आनी सरकाराचे टिम्स एप्रॉक्सिमेटली तो 1 लाख रुपया फारीक करतलो. आनी रुखाच्या म्हणजे रेग्युलरायजेशन ऑफ ऑर्गनायझर कन्स्ट्रक्शन हे कॉम्प्लेगर करतलो. हे जाले 4 प्रकार हांवें जे सांगले म्हज्या घराच्या. 5वो प्रकार गव्हर्मेंट लँड जे आमी म्हणटा त्यो मॅक्झिमम म्हणजे हांव जर म्हणटलो मोर दॅन 95% जे गव्हर्मेंट लोकांची घरां पळयल्यार ती गोंयकारांचीच घरां आसा. ती घरां 30-40 वर्सां पयलीं बांदलेली घरां आसा. ती गव्हर्मेंट लँड ती कायदेशीर जावपाक जाय. तूं सांगे सावड्डे धार बांदोडा त्या लायनीन वचून पळय जाल्यार सगळीं गव्हर्मेंट प्रॉपर्टी आसलेली घरां आसा तांकां ती रेग्युलर बांदपाक जाय. लास्ट पॉयंट तूं म्हणटा तो उरलो की जर कोमुनिदाद जागे आतां कोमुनिदादीत जागेर सुद्दां जी घरां बांदल्यात हांवें दिवंक ना आनी म्हाज्या सरकारानूय दिवंक ना. ओके जी कोणी जेन्ना बांदूंक दिली ओके तेन्ना सरकाराकूय रेव्हेन्यू येवंक ना कोमुनिदादीकूय रेव्हेन्यू येवंक ना. सरकाराचो म्हणजे कन्स्ट्रक्शन लायसन्स जालें ऑक्युपन्सी. आतां हे सगळे जर पयशे घेवन तांची घरां जर रेग्युलर जाता आमकां कोणाकूय मायग्रंटाक आमी घर बांदून दिवपाचें ना आनी मायग्रंटाक म्हाका कोणाक जागो दिवपाचो आनी म्हाजें सरकार आत्तां प्रमोट करिना. उलट वी हॅव स्ट्रेंथन खंयचेंच घर आतां इलिगल घर हे जावचें न्ही म्हणून आमी स्ट्रीमलायन करीत आसा आनी ताका सगळो बाकीच्यो सगळ्यो फॉलो करीत आसा. सर ते 40 lakhs पळय ते वेटलँड अथॉरिटी खंयसर सांगता. वेरी विशयाचेर येता. 50 square meter from the
in a Malkana village to the fire and emergency service for the setup of the fire station. यातले आजच्या कॅबिनेटाचे विषय दुसरो म्हजें घर हाजो कार्यक्रम आमी मडगांवांतल्या आमच्या रवींद्र भवनात दवरला 11 पासून तो 1 पर्यंत कार्यक्रम चलतलो. मडगांव म्हणजे साऊथ गोवा डिस्ट्रिक्टांतले जितके जाणांनी आपली एप्लिकेशन म्हज्या घराच्या अंतर्गत सबमीट केली त्या सगळ्या जाणांक सॅलरी दिवपाची आनी तांच्यो फायनल ऑर्डरी दिवपाचे कार्यक्रम पयलो म्हणजे मेन कार्यक्रम जाल्या उपरांत पयलोच कार्यक्रम इतक्या मोठ्या प्रमाणात आमी ऑर्डरी दिता. हाच्याच बरोबर जेंका आपले काही म्हणजे डॉक्युमेंट्स किंवा बाकीचे व्हेरिफिकेशन एप्लिकेशन दिवपाचे आसत साऊथ गोवा डिस्ट्रिक्टांतल्या लोकांनी जाल्यार तांच्यांनी बी येवचें. तांचेय बी भायर जे काउंटर्स लायिल्ले आसतले रिलेटेड ऑल म्हणजे गव्हर्मेंट लँड 21 प्रोग्राम रुका रेग्युलरायझेशन ऑफ अनऑथरायज्ड किंवा 1974 approximately more than 1000 ऑर्डर ह्यो हा पळय फाल्यांच्या डिस्ट्रिब्यूट जातली. फाल्यांच्या कार्यक्रमाक सगळे मंत्री आनी आमदार साऊथ गोवाचे उपस्थित आसचे. नॉर्थ गोवाची डेट रोखडीच डिसायड करते. हाजी बी डेट पणजेच कार्यक्रम जातलो. 10 तारखेच्या दरम्यान केन्ना तरी डेट डिसायड करून करतलो. एप्लिकेशनाक कोणीच नाकारूंक ना. तेजर एप्लिकेशन इनकम्प्लीट आसत जाल्यार ते घेवंक ना. कारण एप्लिकेशन इनकम्प्लीट घेवन आमकां कांयच फायदो ना. कारण ताका बेगिनात बेगीन कंप्लीट करता तेणी एप्लिकेशन कंप्लीट करून दिवचें. कोणाचेंच कंप्लीट केल्लें एप्लिकेशन जर घेवंक ना अशें आसत जाल्यार तेणी सेम ऑफिसाकूय कॉन्टेक्ट करून सेम ऑफिसाक पळोवचें कन्सर्न हेजेकडे आमी करून दिता. आमी खूब स्ट्रीमलायन ती करीत आसता. आजुनी पंचायत लेवलाचेर हेजे कार्यक्रम ऑर्गनायज करून सगळ्यांक म्हज्या घराच्यो ऑर्डरी दिवपाच्या बाबतींत सरकार सिरियस आसा. 90 दिसाची कॅम्पेन लॉन्च करता. तेजी ग्रीन गोवा क्लीन गोवा. ग्रीन गोवा क्लीन गोवा ह्या कॅम्पेनिंगाच्या अंतर्गत 5 जून पासून ते 5 सप्टेंबर पर्यंत नॅशनल हायवे पयली, स्टेट हायवे दुसरे, डिस्ट्रिक्ट हायवे तिसरे एप्रॉक्सिमेटली 10 लाख झाडां रोवपाचो आमचो संकल्प आसा. हांव अपील करता फाल्यांच्यान चलपी 5 तारखेच्यान चलपी 5 सप्टेंबर पर्यंत ह्या 30 दिसाच्या कॅम्पेनिंगात माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हाचेर आव्हान केल्लें एक पेड माँ के नाम हें झाड लावचें. आमी पळयता की गोंयांत एप्रॉक्सिमेटली 10 लाख वोटर आसात 11 लाख वोटर आसात. 10 लाख वचून झाडां लावपाक शकतले. आमी 10 लाख झाडां लावपाचो संकल्प केला. प्रत्येक वोटरान मिनिमम एक झाड लावचें. ओके, एक पेड माँ के नाम ह्या संकल्पनेंतल्यान प्रत्येकान एक झाड लावचें. झाडूय आमीच दिता, लावपाचो जागोय आमीच दिता. तुमी फक्त येवन लावचें आनी केन्ना तरी त्या झाडाची काळजी घेवची. आमी टार्गेट केला पयल्यान पयली नॅशनल हायवे पत्रादेवी पासून पोळ्या पर्यंत. फाल्यां हो कार्यक्रम सुरू जाता. फाल्यां हांव स्वता पत्रादेवी वचून पयलें झाड लायतलो. थंयच्यान मोपा हो एक कार्यक्रम ल्हानसो कार्यक्रम दवरला. पेडण्यातले आमदार थंयसर जॉयन जातले. मेन कार्यक्रम पणजेंतल्या केटीसी सर्कला कडेन दवरला. केटीसी सर्कला कडेन पुराय सर्कल हांगासर सगळे मंत्री आनी बाकीच्या प्रेजर आसतले. तो मेन कार्यक्रम जाता. दुसरो कार्यक्रम वेस्टर्न बायपासाच्या सुरवातेक PWDचे मिनिस्टर ऑफ दी ह्युमन काम हांच्या अध्यक्षतेखाली जातलो. आनी तिसरो कार्यक्रम 4 रस्ता काणकोण हांगासर सकाळी 10:30 वरांचेर जातलो. थंयसर रमेश चवडकर मंत्री हे हो कार्यक्रम एटेंड करतले. हाजे व्यतिरिक्त आनी 10 कडेन वेगवेगळे कडेन झाडां लावपाचे कार्यक्रम आमी थारायले. थंयसरलो कन्सर्न MLA आनी मिनिस्टर त्याच्या 10 स्पॉटाचेर वचून ते झाडां लायतले आनी ती झाडां ही त्यांची काळजी घेवपाचें काम आमी करतले. ह्या कार्यक्रमाक हांव आव्हान करता की सगळे आमदार झेडपीज पंच सरपंच ह्या सगळ्या जाणांनी आनी इवन दो पत्रकार ह्या सगळ्या जाणांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य दिवचें. आनी आमी नॅशनल हायवे खातीर अशी वेगवेगळी झाडां ही नॅशनल हायवेच्या दुसऱ्या वटेच्यान लावपाची थारायल्या. त्या पुराय कॅम्पेनिंगान त्यांनी सहभागी जाला. पयले फावटी म्हणजे गोंयची ट्रेडिशनल वड आसतलो, पिपळ आसतलो, जांबळ आसतली ह्या पद्दतीची झाडां रस्त्याच्या सायडीन लायतली जेणे करून हे रोड एक क्लीन ग्रीन उरचे. ह्या निमित्तान पुराय ह्याची काळजी जी आसा पळय हे आमचे सरकार घेतले. आनी 5 जून हो कार्यक्रम सुरवात जातलो. 5 जून ते 5 सप्टेंबर म्हटलं 90 दिसाची कॅम्पेन. 5 जून ते आनी ह्या पुराय कॅम्पेनिंगाच्या 90 दिसाच्या भितर म्हणजे 5 तारखेक सुरू जाल्ली कॅम्पेन 5 सप्टेंबराक सोंपतली. हांव सगळ्या स्कूल, हाय सेकंडरी, कॉलेजीस हांकांय आव्हान करता की
की तांकां झाडां जी आमच्या PWD डिपार्टमेंट, एग्रीकल्चर डिपार्टमेंट, फॉरेस्ट डिपार्टमेंट ह्या तिनूय डिपार्टमेंटा कडल्यान मेळटली. तेंच्यांनी जायतीं झाडां घेवची आपल्या ओपन स्पेसीस, आपल्या सरावंडींग, आपल्या रोड सायडीक तेंच्यांनी लावची. इन फ्युचर तांकां जर उदक घालचें पडलें सुद्दां आसत तर आमी ती वेवस्था आमच्या PWD, DDW आनी सिवेज कॉर्पोरेशन हांच्या मार्फत करपाचें आसा. ज्या ज्या जाग्यार तांकां शक्य आसा तेंच्यांनी उदक घालचें, तेंच्यांनी त्या झाडांची काळजी घेवची. हांव आवाहन करता पंचायती आनी म्युनिसिपालिटी आनी जिल्हा पंचायत हांच्यांनी स्ट्रेच आयडेंटिफायड करचे, त्या स्ट्रेचाचेर तेंच्यांनी झाडां लावची आनी आमची झाडां त्या खातीर 90 दीस कॅम्पेन आसा. पुराय 90 दिसाच्या कॅम्पेनीन तेंच्यांनी आपल्याक जाय त्यो जागा आयडेंटिफाय करच्यो. वेळ पडला जाल्यार तेंचे ओपन स्पेस आसत किंवा ओपन जर रोड सायडीक आसत ते डिजायन करून दिवपाचें काम आमी करतले. थंयसर झाडां कसलीं जाय ती हाडूनय आमी दितले. खड्डे मारली जाय जाल्यार आमी दिता, पण झाडां तेंच्यांनी रोवन तेंच्यांनी फुडली काळजी घेवपाचें काम हे तेंच्यांनी करचें. म्हज्या सरकाराची संकल्पना आसा की गोवा ग्रीन आनी क्लीन दवरपा खातीर सगळ्या लोकांचें सहकार्य जाय. 30 दिसाच्या कॅम्पेनीन आमी प्रत्येकान एक झाड जरी लायलें आसत जाल्यार गोंयांत 10 लाख ट्रेडिशनल झाडां जातलीं, जी झाडां आज नश्ट जायत पावल्लीं आसा. उदाहरणांत म्हणजे गोंयांत अर्जून खूब मोठ्या प्रमाणांत आशिल्लो तो आज अर्जून दिसना. गोंयांत हिरडा, भेडाय आनी आवळा सुद्दां खूब मोठ्या प्रमाणांत आशिल्लो तो आज आमकां दिसना. ती झाडां परत एकदां रिवायव जावची, ती झाडां रस्त्याक तेंका लावची. वटपौर्णिमेच्या निमित्तान वडाची झाडां आमी गांवांतल्यान खूब मोठ्या प्रमाणांत दिवपाचें आसा, ती लावची सगळ्या लोकांनी. फणस आनी आंबे हे ट्रेडिशनल जे आमी तेय दितले. रस्त्याक तेंकोन जे शेतकरी आसा ते जर आपल्या ट्रेडिशनल झाडां जर लावपाक सोदता आसत तांकां जी झाडां जायी ती फ्री ऑफ कॉस्ट आमी दिवपाची तयारी आसा. तेंच्यांनी व्हरून लावची, तेंच्यांनी झाडां मेंटेन करची, जेणे करून रस्त्या वयल्यान वयता आसतना आमकां ग्रीनरी दिसची. रस्त्या वयल्यान वयता आसतना आमी जे आतां क्लायमेट चेंजच्या नांवान सगळे उलयता पण ते कंट्रोल करपाक आनी बाकीच्या हेच्या खातीरूय बी आमी सगळ्यांनी प्रयत्न आसप गरजेचो आसा. म्हणून हांव सगळ्या जाणांक आवाहन करता की ह्या कॅम्पेनीनान 5 जून पासून ते 5 सप्टेंबर पर्यंत मोठ्या प्रमाणात ग्रीन गोवा क्लीन गोवा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी एक पेड माँ के नाम हेका आवाहन करून हांव सगळ्या गोंयकारांक आवाहन करता की तांच्यांनी परवा 5 तारखेक सुरू जावपी कॅम्पेनीनान मोठ्या प्रमाणात सहभागी जावचे आनी ही झाडां लावची. म्हाका खात्री आसा पंचायतीचे सगळे मेंबर्स, झेडपीज आनी कावन्सिलर्स हे सगळे जाण मोठ्या प्रमाणात सहभागी जातले. ज्या कोणाक लोकांक कॉमन पब्लिकाकूय झाडां जाय तेंच्यांनी म्हणजे पंचायतींनी इनिशिएटीव घेवची. आमी ताका म्हणटा की प्रत्येक झाड व्हरता तें झाड लावपाची तयारी दवरची. प्रत्येक झाड ते व्हरून लावचें. मी बरेचशे फावटी पळयता फुकट झाडां मेळटा म्हणून उडोवपाची लोकांक संवय जाली आसा. ते जावचें न्ही. एक खूब मोठें म्हणून म्हणटा हांवें झाड लायता आसतना तेजी काळजी घेवची. एक मिशन मोडचेर हो कार्यक्रम गोंय सरकाराचो आपलो कार्यक्रम म्हणजे समेस्त गोंयकारांनी सहभागी जावचे आनी गोंयांत ग्रीन गोवा क्लीन गोवा ही कॅम्पेन चलची. थँक्यू. जीएसटी आरक्षण जे आहा पयलीं हें एकदां नोटिफिकेशन आनी इलेक्शन कमिशन हेंच्या कडल्यान ठरयतलें. हांव खंयचेच मतदारसंघ नोटिफाय करिना ते इलेक्शन कमिशन आनी हेजे नोटिफिकेशनाचे तेजे सगळे. सीएम तुमची मीटिंग जाली जे मिक्सिंग ऑफ रोड जे उरल्या पावस तेकलो सध्या सो तेजेर तुमची मीटिंग जाल्या सो कित्या खातीर डिले जाला? मदल्या काळात कॉन्ट्रॅक्टराक म्हणजे डांबर हो मेळना ताच्या खातीर ताका प्रॉब्लेम आयले. पण आतांच्या घडीक मिक्सिंग जरी बंद जालें आसत जाल्यार प्रीमिक्स करून ज्या ज्या जाग्यार खड्डे आसा ते फास्ट ट्रॅक करून बंद कर ही इन्स्ट्रक्शन PWD ऑलरेडी दिली. एसटी लिडर्स मेळ्ळे तुमकां आतां सो तेंचे कितें डिस्कशन जालें रिजर्वेशनच्या बद्दल? म्हाका आतां स्पीकर गणेश गांवकर, रमेश तवडकर, गोविंद गावडे हांचो आनी तेंचे एसटीचे डेलिगेशन म्हाका निवेदन दिवन गेले की तेंचे ते नोटिफिकेशन सुरू ते काडपाक जाय. बद्दल आमचोय प्रयत्न आसा सरकारा कडल्यान की ते नोटिफिकेशन काडचें. तेंच सीएम आणि एक स्टाफ सिलेक्शनाक खंयच्यान तरी अशें आयकूंक येता की तुमचेच आमदार आनी मंत्री अपोज करता म्हणून नाल्यार MTS जावं जे LDC पोस्ट आसा ते स्टाफ सिलेक्शनाचेर भायर काडचे म्हणून. सरकारान स्टाफ सिलेक्शन जे केलां तेजो